माझं लग्न झालं तेव्हा मी अवघ्या 20मध्ये होते. वय अगदीच लहान आणि अनुभव शून्य. घरच्यांच्या आग्रहास्तव मी लग्नाला होकार दिला खरा, पण माझ्या मनात लग्न या संकल्पनेबद्दल प्रचंड भीती आणि अडी होती. माझे पती समर हे स्वभावाने अतिशय शांत, गंभीर आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारे व्यक्ती होते. ते एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावरती होते. दिसायला रुबाबदार आणि स्वभावाने धीर गंभीर असल्यामुळे मला त्यांची एक वेगळीच भीती वाटायची. लग्नानंतर जेव्हा मी त्यांच्या घरी आले तेव्हा सुरुवातीचे काही महिने माझ्यासाठी खूप कठीण गेले. लहान वयात लग्न झाल्यामुळे मी प्रचंड नासमज आणि बालिश होते. मला नेहमी वाटायचं की समर माझ्यावर त्यांचा अधिकार चालवतील, मला त्यांच्या मर्जीनुसार वागायला लावतील. आणि याच भीतीपोटी मी त्यांना कधी जवळ येऊ दिलं नाही. रात्री ते खोलीमध्ये आले की मी भीतीने मान खाली घालून बसायचे. कधी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपायचं नाटक करायचे, तर कधी रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दाखवायचे. समर हे खूप समजूतदार होते. त्यांनी माझी ही भीती ओळखली होती. त्यांनी कधीही माझ्यावरती जबरदस्ती केली नाही किंवा कधी ते माझ्यावरती रागावले देखील नाही. ते नेहमी खोलीत आल्यावरती संथपणे मला म्हणायचे, राधा, तू काळजी करू नकोस. जोपर्यंत तू मानसिकदृष्ट्या तयार होत नाहीस तोपर्यंत मी तुला त्रास देणार नाही. असं म्हणून ते शांतपणे सोफ्यावर गाढ झोपी जायचे. पण ही परिस्थिती किती दिवस चालणार होती? माझ्या मनातली भीती कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालली होती. मला वाटायचं की समर यांचा हा शांत स्वभाव केवळ एक दिखावा आहे. असेच काही महिने निघून गेले. आमचं लग्न फक्त नावापुरतं उरलं होतं. घरातल्या इतर सदस्यांना वाटायचं की आम्ही दोघं खूप सुखात आहोत. पण त्या खोलीच्या 4 भिंतींनाच ठाऊक होतं की आमच्यात मैलाचं अंतर होतं. मी दिवसभर घरच्या कामात स्वतःला गुंतून ठेवायचे, पण जशी संध्याकाळ व्हायची तशी माझ्या काळजाची धडधड वाढायची. आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवसाने आमचा संपूर्ण संसार बदलून टाकला. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे समर ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होते. मी त्यांची जेवणाची बॅग त्यांच्या हातामध्ये दिली आणि नेहमीप्रमाणे नजर चोरून बाजूला उभी राहिले. पण त्या दिवशी समर यांच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा शांतपणा नव्हता. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय राग दिसत होता. कदाचित रोज रोज मिळणाऱ्या या वागणुकीमुळे त्यांचा संयम पूर्णपणे सुटला होता. ते अचानक माझ्या अगदी जवळ आले. त्यांच्या अशा येण्याने मी भीतीने 2 पावलं मागे सरकले आणि भिंतीला जाऊन टेकले. समर यांनी पुढे होऊन माझे दोन्ही हात अत्यंत घट्ट पकडले. त्यांच्या हाताची पकड इतकी मजबूत होती की मला माझे हात सोडवणं अशक्य होतं. मी भीतीने थरथर कापायला लागले. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून अतिशय करड्या, गंभीर आणि दरडावून सांगणाऱ्या आवाजात म्हटलं, राधा, आता खूप झालं. आजपर्यंत मी तुझा हा बालिशपणा, तुझा वेडेपणा आणि तुझी ही विनाकारण असणारी भीती शांतपणे सहन केली. पण आता माझा संयमाचा अंत झाला आहे. आज रात्री काहीही होऊ दे. तू भीतीने रडलीस, ओरडलीस किंवा भीतीने बेशुद्ध झालीस, तरीही मी आज रात्री माझा नवरा असण्याचा पूर्ण हक्क वसूल करणारच. रात्री ठीक 9 वाजता मी खोलीत येईन तेव्हा मला तुझा हा रडवेला चेहरा अजिबात नकोय. स्वतःला तयार ठेव. ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. समर इतके क्रूरपणे बोलू शकतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. त्यांनी माझे हात सोडले. आपली ऑफिसची बॅग उचलली आणि मागचा पुढचा विचार न करता रागात दरवाजा जोरात बंद करून ते बाहेर निघून गेले. समर गेल्यानंतर मी तिथे जमिनीवरती कोसळले आणि ढसाढसा रडू लागले. माझ्या मनातल्या सगळ्या जुन्या शंका आणि भीती खऱ्या ठरत होत्या. तू बेशुद्ध झाली तरी मी माझा हक्क वसूल करेन, हे त्यांचे कठोर शब्द माझ्या कानात एखाद्या सुळासारखे टोचत होते. मला वाटलं की आजपर्यंत जे काही ते चांगलं वागत होते ते सगळं खोटं होतं आणि आज त्यांचं खरं रूप, भयानक रूप समोर आलं होतं.
त्या दिवशी घरातलं कोणतंच काम माझं नीट झालं नाही. माझ्या हातून काचेचा ग्लास फुटला, जेवणामध्ये मीठ जास्त झालं. सासूबाईंनी माझ्या चेहऱ्यावरतील काळजी पाहून विचारलं, काय ग राधा, काही त्रास होतोय का? तब्येत ठीक नाही का तुझी? मी कसाबसा कोरडा होकार दिला आणि तिथून निघून गेले. मी त्यांना कसं सांगणार होते की आज रात्री माझ्यावरती कोणतं संकट ओढावणार आहे. माझ्या मनात शेकडो नकारात्मक विचार येत होते. मला वाटत होतं की 9 वाजण्यापूर्वी मी हे घर सोडून कायमची निघून जावं. पण पुन्हा विचार आला की समाज काय म्हणेल, आणि शेवटी लग्न झालंय तर मला सामोरं जावंच लागेल. जसा जसा सूर्य मावळू लागला तशी तशी माझ्या मनातील धाकधूक एका वादळाचं रूप घेऊ लागली. संध्याकाळचे 7 वाजले, मग 8 वाजले आणि शेवटी रात्रीचे 8:45 झाले. प्रत्येक सेकंद एखाद्या वर्षासारखा वाटत होता. मी थरथरत्या पावलांनी खोलीत गेले आणि कोपऱ्यात असलेल्या बेडच्या एका कोपऱ्यात स्वतःला गुंडाळून बसून राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी मनोमन देवाचा धावा करत होते की काहीतरी चमत्कार व्हावा आणि मला या संकटातून वाचव. ठीक 9 वाजता घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. समर आले होते. त्यांचा आवाज ऐकताच माझ्या छातीत ठोके इतके वाढले की मला स्वतःचा श्वास कोंडल्यासारखा वाटू लागला. काही वेळातच आमच्या खोलीच्या दरवाजाची कडी वाजली. दरवाजा उघडला आणि समर खोलीत आले. त्यांनी आत येऊन शांतपणे दरवाजा बंद केला आणि कडी लावली. मी भीतीने माझे डोळे घट्ट मिटून घेतले. मला वाटलं आता ते माझ्यावरती ओरडतील, माझ्याशी वाद घालतील किंवा जबरदस्ती करतील. माझं शरीर हे भीतीने अगदी गार पडलं होतं. पण पुढच्याच क्षणी खोलीत एक अजब शांतता पसरली. मला कोणत्याही जबरदस्तीचा किंवा रागीट स्पर्शाची जाणीव झाली नाही. त्याऐवजी माझ्या शेजारी बेडवर कोणीतरी अत्यंत हळुवारपणे बसल्याची जाणीव झाली. मी भीतीने आणि आश्चर्याने डोळे उघडून पाहिलं तर समर माझ्या अगदी जवळ बसले होते. पण त्यांच्या हातात कोणतंही बंधन नव्हतं, तर त्यांच्या एका हातात एक सुंदर सुगंधी मोजऱ्याचा गजरा होता आणि दुसऱ्या हातात माझं आवडतं आईस्क्रीम होतं. त्यांच्या चेहऱ्यावर तो सकाळी दिसलेला राग कुठेच दिसत नव्हता. त्या उलट त्यांच्या डोळ्यात कमालीची माया, आपुलकी आणि एक सुखावणारी शांतता होती. ते अत्यंत मऊ, प्रेमळ आणि आर्जवी आवाजात म्हणाले, काय ग राधा, खूप घाबरली होतीस ना? मला पूर्ण खात्री होती तू दिवसभर माझ्या त्या शब्दामुळे रडत असशील आणि जेवली देखील नसशील. मी पूर्णपणे गोंधळून त्यांच्याकडे पाहत राहिले. मला काहीच समजत नव्हतं की सकाळी इतका भयानक अवतार धारण करणारा माणूस रात्री इतका शांत आणि प्रेमळ कसा असू शकतो. समर यांनी माझा थरथरणारा हात अतिशय हळुवारपणे आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, राधा, सकाळी मी जे काही बोललो ते रागाच्या भरात किंवा तुझ्यावरती जबरदस्ती करण्यासाठी बोललो नव्हतो. मी तुला घाबरवण्यासाठी मुद्दाम तसं नाटक केलं होतं, कारण मला तुझी ही मनातील भीती कायमची संपवायची होती. गेल्या काही महिन्यापासून मी पाहत होतो की तू सतत एका भीतीच्या सावटाखाली जगत आहेस. तू जोपर्यंत स्वतःहून पूर्ण विश्वासाने माझ्या जवळ येत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्शही करणार नाही, हा माझा स्वतःला आणि तुला दिलेला शब्द आहे. त्यांनी तो मोगऱ्याचा गजरा माझ्या हातामध्ये दिला आणि पुढे म्हणाले, लग्नाचा अर्थ हा फक्त शारीरिक अधिकार गाजवणं नसतो. लग्न म्हणजे 2 अनोळखी मनांनी एकमेकावर ठेवलेला गाढ विश्वास असतो. जोपर्यंत तुझ्या मनात माझ्याबद्दल सुरक्षिततेची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत आपला संसार खऱ्या अर्थाने सुरू होऊ शकत नाही. मी सकाळी फक्त कठोर होण्याचं नाटक केलं, जेणेकरून आज रात्री जेव्हा मी तुला खरी गोष्ट सांगेन तेव्हा तुझ्या मनावरचा तो भीतीचा डोंगर कायमचा निघून जाईल. मला तुझा नवरा बनायचंय, तुझा मालक किंवा हुकुमशहा नाही. समर यांचे ते शब्द ऐकले आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. ज्या माणसाला मी इतके दिवस एक कठोर आणि भीतीदायक पुरुष समजत होते ते प्रत्यक्षात किती विशाल आणि संवेदनशील मनाचे होते. माझी भीती, माझा नासमजपणा सांभाळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या भावना आणि इच्छा किती सहज बाजूला ठेवल्या होत्या. माझ्या बालिश वागण्याला त्यांनी किती कौशल्याने आणि समजूतदारपणे हाताळलं होतं.
माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहायला लागले. पण हे अश्रू भीतीचे नव्हते, तर पश्चातापाचे, कृतज्ञतेचे आणि प्रेमाचे होते. मला माझ्या स्वतःच्या संकुचित वागण्याची प्रचंड लाज वाटत होती. मी किती मूर्ख होते की इतक्या चांगल्या आणि पवित्र मनाच्या माणसाला मी ओळखू शकले नाही आणि उगाचच त्यांना स्वतःपासून दूर ठेवून त्रास दिला. त्या रात्री समर यांनी दाखवलेल्या या अथांग प्रेमाने आणि समजूतदारपणाने माझं मन जिंकलं. त्यामुळे मी स्वतःहूनच त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांची झाले. मी तोपर्यंत ज्या नवऱ्यापासून दूर पळत होते त्यांच्या गळ्यात मी घट्ट मिठी मारली. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून मनातील सगळी भीती अश्रूंच्या रूपाने वाहून दिली. मी त्यांना रडत रडत म्हणाले, मला माफ करा. मी खूप चुकीची वागले. मी तुम्हाला अजिबात समजू शकले नाही. मला वाटलं होतं सगळे पुरुष सारखेच असतात. समर यांनी हसून माझे अश्रू पुसले, मला जवळ घेतलं आणि म्हणाले, वेडी आहेस तू. आता रडायचं नाही. आजपासून आपल्या एका नवीन, सुंदर आणि हसऱ्या संसाराची सुरुवात होईल. त्या रात्री आमच्यात कोणतीही जबरदस्ती झाली नाही, तर फक्त आणि फक्त मनमोकळा संवाद झाला. आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या, एकमेकाचे विचार जाणून घेतले. समर यांनी माझ्या मनातली पुरुषाबद्दलची आणि लग्नाबद्दलची भीती एका रात्रीत कायमची पुसून टाकली होती. या गोष्टीवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की कोणत्याही नात्यामध्ये केवळ अधिकार गाजवण्यापेक्षा समोरच्याला विश्वास देणं आणि वेळ देणं किती महत्त्वाचं असतं. जर समर यांनी त्या रात्री खरोखर जबरदस्ती केली असती तर कदाचित ते नातं तिथेच कोमेजून गेलं असतं. पण त्याच्या एका समजूतदार खेळीमुळे एका घाबरलेल्या मुलीला तिचा खरा आणि हक्काचा जीवनसाथी मिळाला. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ही शेअर देखील करा. यासोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशा सुंदर आणि भावनिक गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.